तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का की कोणकोणते देवी देवता भाऊ बहीण आहेत? चला तर मग आज जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधतात. हा सण अगदी प्राचीन काळापासून चालत आला आहे. वैदिक काळातही राखी सण साजरा केला जात असे. जाणून घेऊया कोणत्या देवता किंवा देवाला कोणती बहीण आहे. सगळ्यात पहिली बहीण भावांची जोडी म्हणजे देवी मनसा आणि वासुकी. देवी मनसाचा भाऊ नागराज वासुकी आहे. वासुकी हा शिवाचा पुत्र आहे. रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी मनसा देवीचा भाऊ वासुकीला राखी बांधली जाते. दुसरी जोडी म्हणजे यम आणि यमुना. यमराजाची बहीण यमुना हिनं त्याला राखी बांधली आणि त्याला अमरत्वाचे वरदान दिले. तिसरी बहीण भावाची जोडी म्हणजे श्री विष्णू आणि सरस्वती. एका पौराणिक कथेनुसार श्री विष्णू आणि माता सरस्वती बहीण आणि भाऊ आहेत. चौथी जोडी म्हणजे श्री विष्णू आणि मीनाक्षी. दक्षिण भारतातील प्रचलित मान्यतेनुसार मीनाक्षी देवी नावाची देवी ही भगवान शिवाची पत्नी आणि भगवान विष्णूची बहीण पार्वतीचा अवतार होती. त्यानंतरची पाचवी बहीण भावाची जोडी म्हणजे भगवान शिव आणि आसावरी देवी. असं म्हटलं जातं की जेव्हा पार्वती एकटी राहत होती तेव्हा तिनं एकदा शिवाला सांगितलं होतं की तिला मेहुणी असल्यास बरं होईल. तेव्हा शिवाने आपल्या भ्रमातून आपली एक बहीण निर्माण केली आणि देवी पार्वतीला म्हणाले, ही तुझी वहिनी आहे. त्यानंतरची सहावी बहीण भावाची जोडी म्हणजे राजा बळी आणि माता लक्ष्मी. श्रीहरी विष्णूला राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीनं राजा बळीला राखी बांधली होती आणि तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण प्रचलित झाला. राजा बळीनं रक्षण करण्याचं वचन दिलं. सातवी जोडी म्हणजे श्रीकृष्ण आणि सुभद्रा. सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णांची बहीण होती. त्यांनी सुभद्राचे नेहमी रक्षण केलेच आणि आता ते श्रीकृष्णासह जगन्नाथपुरीत उपस्थित आहेत. त्यानंतरची आठवी बहीण भावांची जोडी म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदी. शिशुपालाचा वध करताना भगवान श्रीकृष्णांच्या तर्जनीला सुदर्शन चक्रानं दुखापत झाली होती. त्यामुळं रक्तस्राव थांबवण्यासाठी द्रौपदीनं तिची साडी फाडली आणि बोटावर बांधली असं म्हणतात. हे द्रौपदीचं बंधन होतं आणि यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णानं या बंधनाचे कर्तव्य पार पाडले आणि द्रौपदीची लाज वाचवली. त्यानंतरची नववी बहीण भावाची जोडी म्हणजे श्रीकृष्ण आणि एकांगा. श्रीकृष्ण भगवान यांच्या पालक माता यशोदा यांना 2 मुली होत्या. एक एकांगा आणि दुसरी योगमाया. एकांगा आणि योगमाया या माता यशोदेच्या मुलींचे नाव आहे, ज्या कृष्ण आणि बलराम यांच्या बहीण होत्या. त्यानंतरची 10वी बहीण भावांची जोडी म्हणजे श्रीकृष्ण आणि योगमाया. देवकीच्या पोटातून सतीचा जन्म महामायेच्या रूपात झाला होता, ज्याने कंसाला फेकून दिल्यावर ती मुक्त झाली होती. ही देवी विंध्याचलमध्ये वास्तव्यास असल्याचं सांगितलं जातं. ती कृष्णाची बहीण होती. तिला विंध्यवासिनी असं म्हणतात.
त्यानंतरची 11वी बहीण भावाची जोडी म्हणजे श्रीराम आणि शांता. शांता ही भगवान श्रीराम यांची मोठी बहीण होती. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्याची कन्या होती. शांताचा विवाह ऋषी शृंगा यांच्याशी झाला होता. रामजीला दुसरी बहीण होती. तिचं नाव कुकबी असं होतं. 12वी बहीण भावांची जोडी म्हणजे श्री गणेश आणि कार्तिकेयजींच्या बहिणी. तर श्री गणेशांच्या बहिणीचे नाव अशोक सुंदरी आहे. अशोक सुंदरी व्यतिरिक्त ज्योती, माँ ज्वालामुखी आणि मनसा देवी याही त्यांच्या बहिणी आहेत. त्यानंतरची बहीण भावांची 13वी जोडी म्हणजे शुभ आणि लाभची बहीण. श्री गणेशाच्या शुभ आणि लाभ या पुत्राच्या बहिणीचं नाव संतोषी माता आहे. त्यानंतर 14वी बहीण भावांची जोडी म्हणजे आई पार्वतीचे भाऊ. आई नंदा आणि लाटू देवता हे भाऊ बहीण आहेत. लाटू देवता माता पार्वतीचा भाऊ मानला जातो. विष्णूजींना माता पार्वतीचे थोरले भाऊ देखील मानले जाते. त्यांची बहीण माँ गंगा आहे. त्यानंतरची 15वी बहीण भावाची जोडी म्हणजे षष्ठी देवी आणि सूर्यदेवाची बहीण. आई षष्ठी देवी ही सूर्यदेवाची बहीण आहे. आणि त्यानंतरची 16वी बहीण भावांची जोडी म्हणजे शनी देवाची बहीण. शनिदेवाला यमुना, ताप्ती आणि भद्रा या 3 बहिणी आहेत. 17वी बहीण भावांची जोडी म्हणजे माता लक्ष्मीचे भाऊ. माता लक्ष्मीचे 2 भाऊ दाता आणि विधाता होते. तर तुम्हाला आजपर्यंत ही माहिती होती का? जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.